सानेगुरुजी परिसरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। शुक्रवारपासून शिवजयंती सोहळ्याला सुरुवात झाली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे आगमन मिरवणुकीतून करण्यात आले। मिरवणुकीवेळी काढण्यात आलेल्या रॅलीला भागातील नागरिकांनी मोठा सहभाग पाहायला मिळाला। विशेष म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। भगव्या साड्या परिधान करून महिलांनी बाईक रॅलीत सहभाग घेतला होता, ज्यामुळे रॅली अधिकच आकर्षक ठरली। युवकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। यामुळे वातावरण पूर्णपणे शिवमय झाले होते। या सोहळ्यात समितीचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेना शिंदे पक्षाचे गटनेते शारंग देशमुख हे उपस्थित होते। तसेच अध्यक्ष भगवान पाटील माजगावकर, उपाध्यक्ष शिवम सबनीस, सागर गायकवाड, सचिव राजू भोसले, खजानीस आनंदा पाटणकर, गणपतराव मुळीक, राहुल जाधव, सूरज देशमुख, अमर जाधव यांच्यासह बोरके काकी, सौ प्रमिला शारंग देशमुख, सौ सुहासिनी पाटोळे, सौ प्राची मंडलिक, सौ शारदा सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते। उपनगरातील युवक, माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभाग घेत शिवजयंती उत्सवाची दिमाखात सुरुवात केली। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।